आता आपल्याला इथे बघा समोर गेट दिसतो, म्हणजे आतमध्ये आपण जेवढा परिसर फिरलो ना याला बाल्य किल्ला म्हटला जातो. बाल्य किल्ला म्हटलं तर काय, किल्ल्याच्या आतमध्ये असणारा एक छोटासा किल्ला याला बाल्य किल्ला म्हटला जातो. आताच्या काळामध्ये हा व्हीआयपी भाग म्हटला जातो ना, हा तशाचा संपूर्ण व्हीआयपी भाग होता. आता आपण आलो ही बॅक साईड होती, ही समोरची फ्रंट साईड आहे. जे काही शुभक्त चालत येतात ते ह्या मार्गाने गडावरती येतात. आता आपल्याला हा समोर गेट दिसतो, ह्याच्यावरती काही चिन्हे पाहायला भेटतात बघा. एका प्राण्याखाली हत्तीने चिरडला बस तिथे मोठा तिरंगा फडकवला जातो. जो वरचा प्राणी आहे ना याला शरफ प्राणी म्हटला जातो. शरफ म्हटलं तर महाराज, जे जरा हत्ती दिले गेलेत ना ते आपले महाराज गडावरती नाही कुठे, गडावरती 4 शाही होत्या. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मोगलशाही आणि बादशाही. महाराजांनी यांना ओपन चॅलेंज दिले गेले, कोणती पण गडावरती शाह आली तिला आमच्या पायाखाली चिरडलं जाईल. जी 5वी शाही येईल तिला शेपटी उडवलं जाईल. महाराज आल्यापासून कोणतीच गडावरती शाह आली नाही बघा. समोर तिथे एक फुल पाहायला भेटतं, ते कमळाचं फुल आहे. ते आपल्या हिंदूंचं प्रतीक म्हणून प्रत्येक किल्ल्याच्या गेटवरती आपल्याला पाहायला भेटेल बघा. इथून बाल्य किल्ला हा संपतो. आता समोर स्तंभ पाहायला भेटतो ना, महाराजांचा राज्याभिषेक असेल किंवा महाराजांचा जन्मदिन असेल तिथे मोठा भगवा झेंडा फडकवला जातो. 26 जानेवारी 15 ऑगस्ट तिथे मोठा तिरंगा फडकवला जातो. एरवी दिवस काय नाही ठेवत, गडाचं वातावरण हवेशीर असल्यामुळे झेंडा फाटू शकतो म्हणून आपण होण्याची गोष्ट आहे. साईडला एक छोटं टाकं पाहायला भेटतं ना, जे आपल्या महाराजांची घोडी होती कृष्णा घोडी, तिला पिण्यालायकपणे याच्यामध्ये साठवलं जायचं. आता आपण कोणत्या साईडला चाललोय? पुलीचा माल, पुलीचा माल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. समोरच्या साईडला आपल्याला एक मोकळा ग्राउंड पाहायला भेटतो ना, या मोकळ्या ग्राउंडला इतिहासामध्ये होळीचा माल असा म्हटला जातो. आता आपल्या इथे शिमग्याच्या महिन्यात कशी होळी पेटवली जाते, पहिली या ठिकाणावरती मानाची होळी पेटवली जायची. महाराज आपले स्वतः गादीवरून उठून पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे. जो बादर पेटक्या होळीतून हाताने नारळ बाहेर काढत त्याला हातातला 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा घोडा आणि मानाचा पेटावून बक्षीस दिला जायचं. वयाव्या 9 वर्षामध्ये असतानाच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी काढला गेला. त्यांच्यावरती एक शेर आहे की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात, हीच खरी मर्द मराठ्याची जात. याच ठिकाणावरती होळी पेटवली गेली की आजूबाजूच्या गावकऱ्यांची होळी पेटवली जायची बघा. समोर पडलेल्या इमारती पाहायला भेटतात, त्याला बाजारपेठ म्हटली जाते. 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. या साईडला 22 दुकानं, या साईडला 22 दुकानं, अशी 44 दुकान आहेत. आगे दुकान, पीछे मकान, बीच में स्टोरूम, म्हणजे पुढे दुकान आहे, मध्ये स्टोरूम सामान ठेवण्याची जागा आणि पाठी राहण्याची सोय होती बघा. याची जमिनीपासून वरती एवढे हाईट का ठेवले, कारण की का त्यावेळेस व्यापार हा घोड्यांवरती बसून केला जायचा म्हणून त्याची एवढे हाईट देण्यात आली बघा. खालच्या साईडला एक 7व्या दुकानावरती तुम्हाला एक नागाचं चिन्ह कोरलेलं पाहायला भेटत. हे नागाबा शेट्टी होते. कर्नाटकवरून व्यापाऱ्यांनी या 44 दुकानांना पुरवठा करायचे. आताच्या काळात आपले इथे होम डिलिव्हरी म्हणतात ना, तशा टाईप हे 44 दुकानदारांना होम डिलिव्हरी करायची. पण त्यांच्या अन्नावाची एक ओळख पटावी म्हणून त्या ठिकाणी एक नागाचं चिन्ह करून देण्यात आले. होम डीलर म्हटले जातं ना, तशा टाईपचे ते होम डीलर होते बघा. आता इथून पुढे तुम्हाला जगदीश्वराच्या दर्शन करता जायचंय. सर्वांना जर मंदिराचा लांबून आकार पाहायला भेटला ना, तर आकार आपल्याला हा मस्जिदवाणी पाहायला भेटेल बघा. मस्जिद सारखं देण्यामागचं फक्त एक कारण होतं, कारण की का त्यावेळेस महाराजांचे शत्रू मोगल होते. हा रायगड 4ही साईडून सह्याद्रीच्या पर्वतरांगाने वेढलेला रायगड आहे. कोणत्याही सह्याद्रीच्या पर्वतरांगावनी जर मोगलाने रायगडावरती अटॅक करण्याचं सोचलं गेलं की त्यांना त्यांचं मस्जिद समजावं, त्याचा आकारा फक्त मस्जिदचा दिला गेला. परंतु तुम्ही आतमध्ये गेलात तर आपल्या हिंदूंचं प्रतीक म्हणून एक शिवलिंग पाहायला भेटतं बघा. जातेवेळेस काही छोटे दरवाजे लागतात, छोटे दरवाजे देण्यामागचं पण एक कारण होतं. कोणताही शिवभक्त व कोणताही शत्रू हा मंदिराच्या आतमध्ये शिरताना तानमानेने जाऊ नये, तर मान खाली वाकूनच गेला पाहिजे म्हणून छोटे दरवाजे दिले गेले. आपल्या महाराजांचं निधन होण्याच्या अगोदर रस्ता हा समोरच्या साईडून होता, निधन झाल्यानंतर पाचच्या साईडून करण्यात आला. कारण की का आपल्या इथं बघा मंदिरांचे कोणते गेट बघा सूर्य उगवत्या साईडलाच असतात. याचा पण पहिला सूर्य उगवत्या साईडलाच होता. मग समोरच आपल्या महाराजांची समाधी बांधण्यात आली म्हणून रस्ता हा पाचच्या साईडून करण्यात आलाय. त्या समोर जे गेट आहे त्या गेटच्या पहिल्याच पारीवरती एक नाव आहे. ते नाव असं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरो जिंदुलकर. ज्यांनी हा रायगड बांधला ना त्या त्यांच्या नावांची पाठी बघा.
महाराज त्यावेळेस मोहिमेवरती गेले होते. जे हिरो जिंदुरकरांच्या मोहरा दिल्या होत्या म्हणजेच पैसे या रायगड किल्ल्याच्या बांधकामामध्ये अर्धवट संपले होते. मग हिरो जिंदुरकरांनी काय केलं, या रायगड किल्ल्याचं बांधकाम न थांबवता स्वतःच घर दार सोनं नाणं गिरवी ठेवलं आणि रायगडाच्या बांधकामामध्ये पैसा लावला. महाराज मोहिमेवरून आले, राज दरबारात हिरो जिंदुरकरांना बोलून घेतलं. मांगा हिरोजी जे पाहिजे ते मांगा, 10 गावांची वतनदारी सोनं नाणं जे पाहिजे ते मांगा. मागायचं असताना त्यावेळेस हिरो जिंदुरकरांनी 10 गावांची वतनदारी मागितली असती, सोनं नाणं मागितलं असतं. परंतु यापैकी काही न मागता काय म्हणतात की महाराज आम्हाला फक्त जगदीश्वराच्या समोर एक नावाची पाठी बसण्याची फक्त परवानगी द्या. तर महाराज काय म्हणतात, अहो हिरो जिंदुरकर तुम्ही एवढा मोठा रायगड बांधलात, जगदीश्वराच्या समोर का नावाची पाटी लिहून घेता? अहो जर नावाचीच पाटी लिहायची असेल, रायगड किल्ल्याचा मेन गेट आहे, त्या मेन गेटच्या पहिल्या भिंतीवरती लिहून घ्या किंवा नगरखाना आहे त्या नगरखान्याचे ते लिहून घ्या. ते येणारे सर्वजण ताट मानेंद्री बघतील. तर हिरो जिंदुरकर महाराजांना काय म्हणतात की महाराज आम्हास नावासाठी नको, महाराज ज्या ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाकरता जाल ना, त्या त्या वेळेस तुमच्या उजव्या पाय लागून जी धूळ येईल ही आमच्या नतमस्तकी लागा एवढीच विनंती आहे बघा. त्या दगडावरती नाव लिहून घेतलं, सेवेचे ठाई तत्पर हिरो जिंदुरकर. म्हणजे महाराज आम्ही तुमच्या सेवेकरिता सदैव हजर राहू. महाराजांनी भर सभेत हिरो जिंदुरकरांना मिठी मारली. वा हिरोजी वा, अहो तुमच्यासारखी माणसं लाभली म्हणून तेवढं मोठं हिंदवी स्वराज्य भोगू लागलो. अहो ज्यांनी ताजमहल बांधला ना त्यांच्या हात कलम करण्यात आले, आणि ज्यांनी हा रायगड बांधला गेला त्यांच्याच आपल्या नावाची पाठी पाहायला भेटते. असे आपले महाराज होते बघा. समोरच आपल्या महाराजांची समाधी, संपूर्ण रायगड उद्ध्वस्त झाला. गडावरती पहिली व्यक्ती आली, महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या महाराजांच्या समाधीचा शोध 1869 मध्ये लावला बघा. तेवढे एक वाघे कुत्र्याची समाधी आहे, त्याच्यावरती काय वाद चालू आहेत. इतिहासकारांची मते स्पष्ट झाले नाहीत, त्याची माहिती स्टॉप करण्यात आली. म्हणून एक शेर आहे की जिजाऊ मा साहेब तुम्ही जन्माला नसता ता दिसलं नसते अंगणामधली तुळस, की जिजाऊ मा साहेब तुम्ही जन्माला नसता ता दिसलं नसते अंगणामधली तुळस, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जन्माला घातला नसता ता दिसलं नसते मंदिरांवरचे उंच उंच ते कलस, मंदिरांवरचे उंच उंच ते कलस. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. एक फाइनल इन्फॉर्मेशन दोस्तों, अगर आप बच्चों के साथ हो, फैमिली के साथ हो, तो नीचे उतरने के लिए कैसे उतरना है क्या है वो भी एक बार जान लेते हैं. कसे 2 दाराबद्दल तुम्ही सांगितलं ते एकदा आता सांगा कसं जर रोपे मार्गाने तुम्ही आलात आम्हाला. तर रोपे मार्गाने आल्यानंतर जगदीश्वराचं दर्शन घेतलं का परतीचा प्रवास यासाठी नाही. शिरकाई देवीचं मंदिर आहे, तिथून हत्ती तलाव आहे, तिथून खाली परतीचा मार्ग आहे. खाली गेल्यानंतर 2 रस्ते लागतात. एक खाली नाणे दरवाजा आहे, एक आहे वरचा चित्ता दरवाजा. नाणे दरवाजा हा शिवकालीन मार्ग आहे, तो येतेवली सर्वांनी यायचा. जातवेली म्हटलं तर चित्ता दरवाजाने जायचं. चित्ता दरवाजा हा 1974 मध्ये इथल्या पुरातत्व विभागाने बनवले. दोन्ही रस्ते सेफ आहेत, पण जातवेली चित्ता दरवाजाने जाऊ. तो पूरा हमने गढ़ के बारे में, किले के बारे में सारी इन्फॉर्मेशन ली. ये हमारे गाइड आहे. काय नाव आपलं भाऊ? उमेश डावरे. उमेश साहेबांकडून आम्ही पूर्ण माहिती घेतली. यांनी आम्हाला सविस्तर पूर्ण किल्ल्याची माहिती, हिस्ट्री सगळी व्यवस्थित सांगितली. आम्ही वाटेल तर यांचा नंबर देऊ अशी त्याची गरज पडणार नाही, कारण की इथे तुम्हाला गाईड भेटतील आणि MTDC चे ऑथराइज्ड गाईड्स आहेत. आणि आपल्याकडे रूम वगैरे अवेलेबल आहे, राहण्याची स्टे वगैरे अलाउड होईल. गडावरती जेवणाची सोय केली जाते. चांगल्या चुलीवरचं गरम पिठला वगैरे भेटते. आणि खाली आपले हिरकणवाडी गाव आहे, हिरकणीच्या गावामध्ये राहायची ना, त्या गावामध्ये आपलं एक लॉजिंग टाईप घर आहे, तिथे राहण्याची सोय केली जाते. ठीक आहे. तर यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी शेअर करतो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये. कधी इथे आलात तर यांना कॉन्टॅक्ट करा. राहण्याची वगैरे जेवणाची वगैरे ही सोय गडवर करून देते. ठीक आहे. सो माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि यांना जरूर कॉन्टॅक्ट करा. आपण बाकी पुढचं माहिती घेऊया. मित्रांनो मी खरं सांगतो, या आणि यांच्याकडून गडची स्टोरी आणि शिवरायांची स्टोरी नक्की ऐकून घ्या, नक्की ऐकून घ्या. तुम्हाला जर खरंच असं फील घ्यायचंय की शिवाजी महाराज आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यांचं लाईफ त्यांचं घर कसं होतं ते हे व्यवस्थित जीवनात एकदा तरी रायगडाची पायवारी केली पाहिजे. नक्की येऊन बघा सर्वांनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. हर हर. अभी यहाँ पे हम गाइड जी को अलविदा कहते हैं और अपने आप बाकी की चीजें एक्सप्लोर करेंगे और आप लोगों से शेयर करेंगे. थैंक यू.